आणि एक महत्त्वाची अपडेट समोर येते। नाशिक हिंसाचार प्रकरणातील आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। अडगाव पोलीस ठाण्याच्या लॉकअपमधून आरोपींना बाहेर काढलं जात आहे। आरोपींमध्ये एमआयएमचे मुख्तार शेख यांचा सुद्धा समावेश आहे। नाशिक पोलिसांकडून आतापर्यंत 38 जणांना अटक केली आहे, तर मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये 1400 ते 1500 जणांवरती गुन्हा दाखल केलेला आहे। कट रचणे, अशांतता निर्माण करणे, चिथावणी देणे, सरकारी कामामध्ये अडथळा आणणे, हिंसाचार घडवण्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग असल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर नाशिक हिंसाचार प्रकरणातील आरोपींना आज कोर्टामध्ये हजर केलं जात आहे। अडगाव पोलीस ठाण्याच्या लॉकअपमधून आरोपींना बाहेर काढलं जाणार आहे। लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। लक्ष्मण, नाशिक हिंसाचार प्रकरणातील आरोपींना आज कोर्टामध्ये हजर केलं जात आहे। नाशिकच्या हिंसाचार प्रकरणातले आरोपी जे आहेत ते पोलिसांनी अटक केलेले होते आणि या सगळ्या कारवाईमध्ये पोलिसांनी आतापर्यंत जवळपास 40 ते 45 लोकांना अटक केलेली आहे। यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे देखील पदाधिकारी जे आहेत त्यांचे देखील नाव होते, मात्र त्यांना या प्रकरणात अद्याप अटक करण्यात आलेली आहे। मात्र एमआयएमचे जे शहराध्यक्ष आहेत त्यांना या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे। आतापर्यंत 45 जणांना अटक करण्यात आलेली आहे। जवळपास 60 ते 65 लोकांची नावं जी आहे ती या सगळ्या प्रकरणामध्ये स्पष्ट झालेली आहे। या सगळ्यांची नावं आणि ओळख पटवण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जवळपास 1,500हून अधिक लोकांच्या जमावावरती नाशिक पोलिसांनी या दंगल प्रकरणामध्ये गुन्हे दाखल केलेले आहे। आता काही वेळापूर्वी या दंगल प्रकरणातले जे आरोपी आहे त्यांना नाशिकच्या अडगाव पोलीस ठाण्यातून आता नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे। काल रात्री उशिरा येथील काही लोकांना अटक करण्यात आलेली होती आणि यामध्ये एमआयएमचे जे नाशिक शहराचे अध्यक्ष आहेत त्यांना रात्री उशिरा अटक करण्यात आलेली होती। त्यांना नाशिकच्या अडगाव पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि आता त्यांना नाशिकच्या अडगाव पोलीस ठाण्यातून न्यायालयामध्ये जे आहे ते हजर केले जाणार आहे। यापूर्वी ज्या लोकांना अटक करण्यात आलेली होती त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती न्यायालयाने या प्रकरणामध्ये सुनावलेली होती। पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे जे आहेत ते न्यायालयाच्या समोर सादर केलेले होते। कट रचून पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता। तर काही राजकीय लोकांची जी नावं समोर आली त्याचं देखील कारण पोलिसांनी असं सांगितलेलं आहे की या सगळ्या लोकांनी हा जो जमा त्या ठिकाणी जमलेला होता या जमावाला भडकवण्याचं काम केलं। ते सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, फेसबुकच्या माध्यमातून असेल किंवा इतर वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून या सगळ्या लोकांना भडकवण्याचं काम राजकीय नेत्यांनी केलं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये उबाटाच्या एक महिला पदाधिकारी आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काँग्रेसचे एक पदाधिकारी आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे एक पदाधिकारी आहेत त्यांच्यावर देखील या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही। मात्र एमआयएमचे जे शहराध्यक्ष आहेत त्यांना काल रात्री पोलिसांनी अटक केलेली होती आणि त्यांना आता न्यायालयात जे आहे ते हजर केले जात आहे। निश्चित लक्ष्मण, महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। नाशिक पोलिसांकडून आतापर्यंत 38 जणांना अटक केली आणि आज त्यांना आता सादर केलं जाते कोर्टात। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर अडगाव पोलीस ठाण्याच्या लॉकअपमधून आरोपींना बाहेर काढलं जाते आणि आरोपींमध्ये एमआयएमचे मुख्तार शेख यांचा सुद्धा समावेश आहे। नाशिक पोलिसांकडून आतापर्यंत एकूण 38 जणांना अटक केलेली आहे, तर मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये 1400 ते 1500 जणांवरती गुन्हा दाखल आहे।